नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला बघायचं गर्भशरीर. याचं वेटेज जवळ-जवळ आपल्याला एक एल साठी 10 मार्क्ससाठी वेटेज आहे. आणि जर क्वेशन आला तर याच्यावर एस-क्यू पण येऊ शकतो. पण एल-क्यू एक दरवर्षी फिक्स असतो आणि जे आपण आज आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे, त्यातलाच एक एस-क्यू 100% राहतो. त्याच्यामुळे जे पण इम्पोर्टंट पॉइंट आहे ते आपण एका वन शॉट लेक्चरमध्ये सर्व कव्हर केलेले आहेत या गर्भशरीरचे. जे एस-क्यू ला येऊ शकतात पॉइंट्स आणि जे एल-क्यू ला येऊ शकतात, दोन्ही पॉइंट्स आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया गर्भशरीर. बघा, गर्भशरीरमध्ये पहिली त्याची व्याख्या बघा. व्याख्येमध्ये काय सांगितलंय? शुक्र शोणित जीवसंयोगे तू खलु कुक्षिगते गर्भसंज्ञा भवती. म्हणजे हा एक गर्भ आहे. गर्भामध्ये शुक्र आणि शोणित, शोणित म्हणजे या ठिकाणी ओहम असं म्हटलंय. यांचा जेव्हा संयोग होतो, कशामध्ये? कुक्षिगते. कुक्षी म्हणजे काय? गर्भ. यांच्यामध्ये जेव्हा शुक्र आणि शोणित यांचा संयोग होतो, तेव्हा गर्भसंज्ञा भवती म्हणजे गर्भ प्राप्त होतो. हा झाला गर्भ, जेव्हा शुक्र आणि शोणित मिक्स होतात. ठीक आहे. हे झाले त्याची व्याख्या. आता गर्भशरीरचा कोणताही क्वेश्चन आला की तुम्ही स्टार्टिंग गर्भशरीर पासून या त्याच्या व्याख्येपासून करणं गरजेचं आहे. कोणताही येईल की येऊ द्या, गर्भ म्हणजे काय ते आधी सांगायचं. ते फर्स्ट इम्प्रेशन असतं तुमचं. आणि म्हणूनच हा श्लोक तुम्ही प्रत्येक ठिकाणी लिहायचा. ज्या पण ठिकाणी गर्भशरीरचा क्वेश्चन येतो, त्या ठिकाणी त्याची व्याख्या लिहिणं गरजेचं आहे पहिले. ठीक आहे. त्यानंतर बघा, शुक्र. शुक्र बघू आता सुरुवातीला आपण. शुक्रमध्ये बघा, त्याचे पहिले पर्यायी नाव आहे बघा. तेज, बीज. ठीक आहे. त्याचं स्वरूप आहे सौम्य. प्रमाण आहे त्याचं शरीरामध्ये आपल्या अर्धांजली. त्यानंतर शुद्ध शुक्राची लक्षणे. आतापर्यंत याच्यावरती एस-क्यू आलेला आहे शुद्ध शुक्राची लक्षणेवरती. ठीक आहे. मग एस-क्यू कसा येतो? तिथं विचारलं जातं की शुक्र शुद्ध शुक्राची लक्षण लिहून त्याची पर्यायी नावे लिहा किंवा त्याचं स्वरूप सांगा, असं विचारलं जातं. या ठिकाणी बघा, शुद्ध शुक्राची लक्षण काय सांगितले? स्फटिकम, द्रवम, स्निग्धम, मधुरम, मधुगंधीच. म्हणजे स्फटिकाप्रमाणे आहे ते, द्रवरूप आहे, स्निग्ध आहे, मधुर आहे, मधुगंधी, मधुरासारखा त्याचा गंध आहे. शुक्रमिच्छन्ती केचंतु तेल क्षोद्री निबद्धता. म्हणजे तेलासारखं आहे, मधासारखं घट्ट आहे. हे काय आहे? शुद्ध शुक्राचे लक्षण आहे. म्हणजे शुद्ध शुक्र कसं आहे, त्याचे पूर्ण लक्षण या ठिकाणी दिलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच पुस्तकामध्ये हे श्लोक तुम्हाला चरकानुसार आणि सुश्रुतानुसार दोन्ही प्रमाणे दिलेले आहेत. परंतु तुम्ही सुश्रुतानुसार लिहा किंवा चरकानुसार लिहा, मार्क तुम्हाला 100% भेटतील. त्यामुळे कोणतेही श्लोक लिहा, पण श्लोक लिहा जेव्हा तुम्हाला शुक्राची किंवा आर्तवाची शुद्ध लक्षणे विचारले जातील. त्यानंतर बघा, आर्तव. आर्तव मध्ये काय सांगितलंय तुम्हाला? त्याचे पर्यायी नाव बघा, रज आणि शोणितम. शोणित या ठिकाणी ओहमला पण म्हटलंय आणि शोणित रक्ताला पण म्हटलंय, रक्त धातूमध्ये. ठीक आहे. स्वरूप बघा, तेज तत्व प्रधान म्हणजे तेजासारखं आहे ते, तेज धातू. त्यानंतर प्रमाण आपलं 4 अंजली आहे शरीरामध्ये त्याचं, पूर्ण शरीरामध्ये. आणि शुद्ध शुक्राचं किती आहे? अर्धांजली. शुद्ध अर्थोलक्षणे बघा आता. गुंजा फलस वर्णच. म्हणजे गुंजा एक प्रकारचं जे द्रव्य आहे, त्याच्या लाल कलर सारखं त्याचं रंग आहे. कशाचा? आर्तवाचा. पदमालक्त सन्निभम म्हणजे कमळासारखं आहे. कमळासारखं. पदम मालक्त म्हणजे काय? तर कमळासारखं. सन्निभम. परत इंद्रगोप संकाश म्हणजे इंद्रगोप म्हणजे काय? किडा आहे. इंद्रगोप संकाश किड्यासारखं दिसतंय ते. काय? आर्तव. हे काय? सर्व शुद्धमेव. म्हणजे हे शुद्ध आर्तवाचे सर्व लक्षणे आहेत. हा एस-क्यू पण तुम्हाला येऊ शकतो की शुद्ध आर्तवाची लक्षणे लिहून शुद्ध आर्तवाची पर्यायी नावे किंवा त्याचं स्वरूप सांगा. हे 2 एस-क्यू झाले, शुद्ध आर्तव आणि शुद्ध शुक्राची लक्षणे. त्यानंतर बघा, एक अजून एक एस-क्यू बनू शकतो या ठिकाणी. गर्भ विकासात पंचमहाभूतांची भूमिका सांगा. 5 ला 5 लाईन आहेत, 5 ला 5 वन शॉट श्लोक आहेत. जसं वायूचा वायू विभजिती डिव्हिजन करतं गर्भामध्ये. आप क्लेदयंती, जे पण आप धातू आहे, जल धातू आहे, या सर्वांचं काय करतो तो? क्लेदन करतो शरीरातील अवयवांचं. पृथ्वी सहंती, त्यानंतर आकाश काय करतो? विवर्धिरती. म्हणजे जे गर्भामध्ये अंग प्रत्यंगांची जी वाढ होते, त्या ठिकाणी जे आकाश महाभूत आहे ते आपले शरीरातील जे अवयव आहे त्यांच्या विवर्धनाची म्हणजे निर्मितीचं कार्य आकाश महाभूत या ठिकाणी करते. ते जे आहे ना, पचती, त्या गर्भाचं पचन क्रिया हे तेज महाभूत करते या ठिकाणी. त्यानंतर अजून एक एस-क्यू बनू शकतो, पण नॉर्मली तो बनत नाही. गर्भ विकासात त्रिदोषांची भूमिका. ठीक आहे. हा 3 एस-क्यू या ठिकाणी बघा. शुद्ध आर्तवाची लक्षणे, शुद्ध शुक्राची लक्षणे,
आणि गर्भविकासात पंचमहाभूतांची भूमिका. त्यानंतर हेच बघा, आता गर्भविकासात त्रिदोषांची भूमिका काय सांगू शकता? या ठिकाणी तुम्ही बघा, वात, पित्त, कफ. आता इथे कफ काय सांगितलं आपण वरती? कफ म्हणजेच काय म्हणू शकतो आपण इकडे थोडक्यात जल, आपकले दयंती. इथे लिहू शकता तुम्ही त्रिदोषाच्या भूमिकेमध्ये कफाचं आपकले दयंती. वात काय करू शकतो? वात म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? आकाश महाभूत. आकाश विवर्धयती. आणि पित्त काय करतं? पित्त म्हणजे तेज महाभूत म्हणू शकतो. तेजयेन पचते. हे झालं गर्भविकासात त्रिदोषांची भूमिका. त्यानंतर अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे बीजभागावयव. हा एससीक्यू तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बीज म्हणजे काय? बीजभाग म्हणजे काय? बीजभागावयव. हा एक श्लोक त्या ठिकाणी दिलेला आहे मी तुम्हाला. त्या श्लोकवरूनच तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. पहिलं तर बघा, बीज म्हणजे काय? बीज म्हणजे काय सांगितलं यांनी ह्याच्यामध्ये श्लोकमध्ये? बीज इति शुक्र शोनिते. हे बीज म्हणजे त्याची डेफिनेशन सांगितली. बीज म्हणजे शुक्र किंवा शून्य. म्हणजे स्पर्म असेल किंवा ओहम असेल. हे काय आहेत? मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स. या सिंगल फिमेल गॅमेटला आणि सिंगल मेल गॅमेटलाच काय म्हटलंय? बीज. ठीक आहे. त्यानंतर बीजस्य अंग प्रत्यंग निर्वर्तको. हे पुढचं सांगितलंय. बीजस्य म्हणजेच बीजभाग. बीजभाग म्हणजे काय ते सांगितलंय त्या ठिकाणी. म्हणजे बीजभाग म्हणजे क्रोमोझोम्स, ज्याच्यापासून काय होतं? अंग प्रत्यंगांची वाढ होते किंवा निर्मिती होते. त्याला म्हटलंय बीजभाग. आणि शेवटी काय सांगितलंय? बीजभागावयव. बीजभागावयव म्हणजे काय सांगू शकता तुम्ही? जीन्स. आता सिंगल सेगमेंट ऑफ डीएनए म्हणजेच काय? जीन. ठीक आहे. तर ते एका जीनवर काय असतात? क्रोमोझोम्स असतात मल्टिपल. आणि त्या क्रोमोझोम्स वरती काय असतात? आपण म्हणू शकतो बीज असतात. म्हणजे जनुके. ठीक आहे. हे अशा प्रकारे त्याचं वर्णन केलं. बघा, मॉडर्नला कम्पेअर करायचं झालं तर बीज भागला काय म्हटलंय या ठिकाणी? आपण म्हणू शकतो क्रोमोझोम्स. बीज भागला काय म्हटलंय? क्रोमोझोम्स. आणि बीज भागावयला काय म्हटलंय? याला म्हटलंय जीन्स. आता हे जे डीएनए असतो आपला, बेस पेअर असतात त्याच्यावर, हा जो एक सिंगल स्टँडर्ड आहे तो आहे एक जीन. आणि त्या जीन्सवर अशा मल्टिपल क्रोमोझोम्स आहेत. आणि या जीनलाच एक यांनी काय म्हटलंय? बीज भागावयव. आणि त्याच्यामधल्या एका क्रोमोझोमला म्हटलंय बीज भाग. ठीक आहे. हे झालं आपलं बीज भागावयव. त्यानंतर बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जो की दरवर्षी याच्यावरती तुम्हाला एलएक्यू पाहायला मिळेल, मासानुमासिक गर्भवृद्धी क्रम. 10 मार्कला 10 श्लोक तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. आता मी इथं सुश्रुत आणि चरक दोन्हीचे श्लोक लिहिलेत. तुम्ही एक्झामला सुश्रुत आणि चरकाचे श्लोक लिहिताय मॅटर करत नाही, कारण तुम्हाला मार्क भेटतात. फक्त तुमचं श्लोक लर्न असणं गरजेचं आहे. जर तिथं स्पेसिफिकली तुम्हाला चरकानुसार विचारलं असेल तेव्हाच त्या गोष्टी मॅटर करतात, चरकचे श्लोक वगैरे. ठीक आहे. पण तुम्ही आता या मासानुमासिक गर्भवृद्धीमध्ये बघा, जो श्लोक छोटा आहे आणि लर्न करण्यासाठी सिंपल आहे, तो प्रत्येक महिन्याचा श्लोक तुम्ही एक तरी लर्न करा. आणि मी हे 10च्या 10 जे श्लोक दिलेत ते तुम्हाला करण्यासाठी एकदम सिंपल आहे, म्हणून या ठिकाणी मी नोट्स मध्ये काढले ते श्लोक. पहिलं बघा, मासानुमासिक गर्भवृद्धी. याच्यामध्ये काय सांगितलं यांनी? प्रथम मास. प्रथम मासामध्ये यांनी काय सांगितलं? प्रथम मासी कलल जायते. कलल म्हणजे काय? माणसाचा गोळा. माणसाचा गोळा. म्हणजे यांचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की पहिल्या महिन्यामध्ये जो गर्भ तयार झालेला असतो शुक्र आणि शनी यांच्या संयोगापासून, तो कसा असतो? एक माणसाचा गोळा असतो. त्याला कोणताही आकार नसतो. आणि हे कुठं पाहायला मिळतं आपल्याला? पहिल्या महिन्यामध्ये. असा श्लोक लिहायचा आणि त्याचा लगेच मिनिंग लिहायचा. पण श्लोक मस्ट आहेत बरं का मासानुमासिक गर्भवृद्धीमध्ये. 10 पैकी 7+ जर मार्क पाहिजे असतील तर श्लोक मॅन्डेटरी आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, द्वितीय मास. द्वितीय मास मध्ये काय सांगितले? द्वितीय मासी घनसंपद्यते. म्हणजे जो माणसाचा गोळा पहिल्या महिन्यामध्ये तयार झाला होता तोच गोळा एकदम घन स्वरूपात म्हणजे सॉलिड फॉर्म मध्ये आपल्याला द्वितीय मास मध्ये पाहायला मिळतो. पिंड पेशीर्बुद वा तत्र घन पुरुष पेशी स्त्री अर्बुद नपुंसक. याचा अर्थ यांनी काय सांगितलंय? जर तो तयार झालेला गोळा असा गोल असेल, काय असेल? गोल असेल, तर तो कसा असेल? पुरुष. तो काय असेल? पुरुष. तो काय असू शकतो? पुरुष. आणि जर तो असा लांब असेल, पेशीसारखा चपटा,
तर ते काय असेल? स्त्री असेल. म्हणजे गर्भ आपण इथे या ठिकाणी डिसाईड करू शकतो. आणि जर अर्बुद, अर्बुद म्हणजे अर्धवर्तुळाकार, तर तो कसा असेल? नपुंसक असेल. म्हणजे दुसऱ्या महिन्यात आपण लिंग विनिश्चय करू शकतो. म्हणजे हा स्त्री आहे, गर्भ का पुरुष आहे किंवा नपुंसक आहे, हे आपण माहिती करू शकतो. या ठिकाणी हे सांगितलं. त्यानंतर तृतीय मासमध्ये बघा, तृतीय मास ही सर्वेंद्रिय आणि सर्वांगवयची योगपदेना निर्विंद्यते. या ठिकाणी सांगितले तिसऱ्या महिन्यामध्ये सर्व इंद्रियांची वाढ होते, सर्व अवयव थोडेफार दिसायला लागतात. या ठिकाणी 2 हात, 2 पाय आणि 1 शीर असे 5 पंचावयव आपल्याला या ठिकाणी दिसतात. म्हणून या ठिकाणी तृतीय मासामध्ये सांगितले सर्वेंद्रिय आणि सर्वांगवयश्च. म्हणजे सर्व अवयवांची वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. चतुर्थ मासी म्हणजे काय? चतुर्थ मासी स्थिरत्व मापद्यते. या ठिकाणी जो घनगोळा तयार झालेला आहे माणसाचा, या ठिकाणी ते स्थिरत्व येतं त्याला. गर्भ तस्मात तदा गर्भिणी गुरुगात्रत्व मधिकमापद्यते विशेषण. असं का म्हटलंय? कारण जे आपण म्हणतो ना, महिलेला एखाद्या डोहाळे लागले, ते डोहाळे या 4थ्या महिन्यामध्ये लागतात. आणि डोहाळे लागणे म्हणजे दोहार दिनी. दोहार दिनी म्हणजे जे गर्भाचं हृदय आहे, त्याच्यामध्ये जेव्हा चेतना येते आणि जेव्हा ते हृदय चालू होतं, ते हृदय आणि आईचं हृदय अशी जेव्हा 2 हृदयांची कंडिशन आपल्याला त्या गर्भामध्ये, त्या महिलेमध्ये बघायला भेटते, तेव्हा त्याला दोह्य दिनी असं म्हटलेलं आहे. म्हणजेच 2 हृदयाचं. ठीक आहे. आणि त्याला डोहाळे येणे हे वगैरे सर्व प्रकार चतुर्थ मासामध्ये आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर बघा पंचम मास. पंचमे मन प्रतिबुद्धतर भवती. यामध्ये जो गर्भ तयार झालेला असतो, तो थोडा मानसिकरित्या प्रगल्भ झालेला असतो आणि मनामध्ये त्याचा विकास झालेला असतो मानसिकरित्या. ठीक आहे. हे सांगितले पंचम मासमध्ये. षष्ठमध्ये काय सांगितले? षष्ठ बुद्धी. बघा मी छोटे-छोटे लाईनचे श्लोक उच्चारले. या ठिकाणी घेतलेले आहेत. मग तुम्ही लर्न करत असताना सुश्रुतचरक असू द्या, तुम्हाला जे लर्न करण्यासाठी सिंपल श्लोक आहेत ते करा तुम्ही. ठीक आहे. षष्ठ बुद्धी म्हणजे ते सांगितले परत एकदा, की सर्व इंद्रियांची वाढ झाल्यानंतर, सर्व अवयव दिसायला लागल्यानंतर, त्यामध्ये हृदय वगैरे अशा चेतनाच्या गोष्टी आल्यानंतर, त्याच्यामध्ये काय होतं? बुद्धीची वाढ होते त्या गर्भामध्ये. कुठल्या? षष्ठ मासमध्ये. सप्तम मासमध्ये बघा, सप्तमे सर्वांग प्रत्यंग विभाग प्रव्यक्तरा. म्हणजे सर्व अवयव, जवळ-जवळ हाताची बोटे सुद्धा आणि त्यानंतर केस, अशा छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी सर्व अवयवांच्या आपल्याला दिसायला लागतात. कोणत्या महिन्यामध्ये? सप्तम मासमध्ये. त्यानंतर अष्टम मासमध्ये काय सांगितलंय? जेव्हा तुम्ही श्लोक लिहिता आणि श्लोक लिहिल्यानंतर त्या श्लोकवरून तुम्हाला एक्सप्लेनेशन इझिली लिहिता येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही पहिले तर श्लोक करा. अष्टमी स्थिरी भवत्योज तत्र जातश्चेन जीवंती रोज स्तार्व नैऋत्य भागवताच ततो बली मानसत्य दापयते. बघा अष्टम मासचा श्लोक थोडा मोठा आहे. पण याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची. कोणताही गर्भ जन्माला येत असताना तो कसा पाहिजे? ओजसहित. ओज धातू त्याच्यामध्ये चांगला पाहिजे. जर तो गर्भ ओजरहित असेल, तर त्या गर्भाला काहीतरी हानी किंवा त्याची विकृती होऊ शकते किंवा त्याला मृत्यू येऊ शकतो. या ठिकाणी तुम्हाला एकच गोष्ट अष्टम मासमध्ये ध्यानात ठेवायची, ती म्हणजे काय ध्यानात ठेवायचं तुम्हाला? सार. सार कोणा कशाचा? ओज धातूचा. ओज धातू 8व्या महिन्यात असलाच पाहिजे गर्भामध्ये. ओज धातू असेल तरच त्याची विकृती होऊ शकत नाही आणि चांगल्या प्रकारे त्याचा गर्भ निष्क्रमण होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा नवम मास. नवम दशमैका दशमं द्वादशना तस्मिनं जायते अतन्यता विकारी भवती. म्हणजे 9व्या मासामध्ये, महिन्यामध्ये गर्भ हा परिपूर्ण तयार झालेला आहे बाहेर येण्यासाठी. त्याची परिपूर्ण वाढ झालेली आहे बाहेर येण्यासाठी. हे आहे 9वा मास. ठीक आहे. हे झालं आपलं माणसानुमासिक गर्भवृद्धी क्रम विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला मी जेवढे श्लोक करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, तेवढे श्लोक मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. याच्या पलीकडे कोणताही नवीन श्लोक करू नका. छोटे-छोटे श्लोक असतील किंवा जे इम्पोर्टंट श्लोक आहेत ते सगळे मी या ठिकाणी घेतले. तुमचे एस-ए-क्यू, एल-ए-क्यू दोन्ही पण या ठिकाणी मी कंप्लीट केलेत. एस-ए-क्यू कशावर विचारला जातो, एल-ए-क्यू कशावर विचारला जातो, ते तुम्हाला या ठिकाणी मी दिलेलं आहे. आणि शेवटला एक पॉइंट आहे विद्यार्थ्यांनो, वरून-वरून वाचून घ्या एकदा. तो म्हणजे गर्भोत्पत्तीची सामग्री. गर्भोत्पत्तीची सामग्री. याच्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला? म्हणजे गर्भ, तसेच जे बीज आहे, त्याच्यापासून अंकुर उत्पन्न होतो बघा. मग ते अंकुर उत्पन्न होण्यासाठी जी सामग्री आवश्यक असते, ती त्याला म्हटलं गर्भोत्पत्तीची सामग्री. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला 3-4 गोष्टी सांगितल्यात. ऋतू, त्यानंतर क्षेत्र, त्यानंतर जल
आणि बीज या 4 गोष्टी या गर्भोत्पत्तीच्या सामग्रीमध्ये सगळ्यात इम्पोर्टंट आहे. याच्यावरती पण एल-क्यू आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदा वरून-वरून वाचून घ्या. नाहीतर युनिव्हर्सिटीला मोस्टली हाच क्वेशन तुम्हाला दिसेल मासानुमासिक गर्भवृद्धी आणि जेवढे श्लोक मी तुम्हाला या ठिकाणी दिलेत तेवढे श्लोक करा. ठीक आहे. आणि जाता-जाता शेवटला फक्त एकदा वाचून घ्या रँडमली गर्भोत्पत्तीची सामग्री. जरी नाही आलं तरी नावं लक्षात ठेवा. ऋतू, क्षेत्र, जल आणि बीज याच्यावरून तुम्ही एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी आपण जेवढे इम्पोर्टंट एस-क्यू आहेत, एल-क्यू आहेत गर्भशारीमधले या ठिकाणी आपण कंप्लीट केलेले आहेत. एवढंच तुम्ही करायचंय. 100% तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळून जातील विद्यार्थी मित्रांनो. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.